मागील काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यामध्ये आंबिया बहाराच्या संत्र्याच्या गळतीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत। यावर्षी उन्हाळ्यामध्ये गारपिटीने आंबिया बहार गळाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे जवळपास 40 ते 50% नुकसान झालेले आहे। शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहे। अद्यापही काही शेतकऱ्यांना गारपिटीची मदत मिळालेली नाही। काही शेतकऱ्यांना ती मदत मिळाली असेलही, परंतु 100% शेतकऱ्यांना ही मदत मिळण्यामध्ये विलंब होत आहे। असे असताना आंबिया बहाराची गळती सुरू आहे, त्यामुळे 100% आंबिया बहाराचे नुकसान शेतकऱ्यांना व्हायला लागले आहे। त्यामुळे तालुक्यातील आंबिया बहाराचे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेले आहेत। शासनाने आंबिया बहाराची गळती थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अन्यथा आंबिया बहाराच्या शेतकऱ्यांना सरसकट 100% आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करताना दिसत आहे। मात्र शासन आणि प्रशासन यावर कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। आपण बहादा येथील शेतकरी असून आपल्याकडे दरवर्षी आंबिया बहार घेतला जातो। यावर्षी 50% उन्हाळ्यामध्ये गारपिटीमुळे आंबिया बहार उद्ध्वस्त झालेला आहे। उरलेला 50% आता गळतीमुळे नुकसान झालेले आहे। शासनाने आंबिया बहार शेतकऱ्यांना सरसकट 100% नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी बहादा येथील शेतकरी सुजित पाटील यांनी केली आहे। संत्र्याची आंब्याची फळगळती फार मोठ्या प्रमाणात झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे। तरी शासनाने त्वरित सर्वे करून आर्थिक मदत करावी। तसेच NRCC आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे शासन पांढराती पोसत आहे, त्यांनी त्या अभ्यासकांनी शेतामध्ये येऊन सर्वे करून त्याचा अभ्यास करून फळगळती कशामुळे त्याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे व फळगळती जी होत आहे त्यापासून शेतकरी कसा वाचेल याकरता मदत करावी, अशी मी त्या शास्त्रज्ञांना विनंती करत आहे। विलास पाटील, विदर्भ न्यूज, वरुड।